गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मौजा परसटोला बीट जंगलातून वाहणाऱ्या उपाशा नाल्यातून शेकडो ट्रीप रेतीची बिनधास्त चोरी ही बाब आता समोर आली आहे। प्रश्न असा आहे की ही रेती चोरी नेमकी कोणाच्या आशीर्वादाने झाली आणि का? या चोरी मागे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार आणि परसटोला बीटचे वनरक्षक अमित शहारे यांचे संगमत असल्याचं नागरिकांकडून गंभीर आरोप झाले। रात्रीच्या वेळी रेती चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा केला आणि शेकडो ट्रिप्स चक्क लंपास केलाय। आजही घटनास्थळी त्या चोरीच्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसून येत आहे। मग वन विभागाच्या डोळ्यांवर झापड होती का की यामागे दुसरीच डील लपवलेली आहे? वन विभागाने रेती घाटावर प्रतिबंधित क्षेत्र तयार केल्याचा दावा खोटा ठरतोय का? कारण जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या रेती उपसून लाखोंचा चुना शासनाला लावल्याचं आता स्पष्ट होते आहे। मग प्रशासन काही झोपलंय का? परिसरातील पर्यावरणावरही या रेती उपाशामुळे मोठा धोका निर्माण होतोय। मग पर्यावरण विभाग काय करतोय? शासनाच्या पर्यावरण बचाव घोषणांचा एवढाच फोल उपयोग आहे का? यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या भागात सरपणासाठी जाणाऱ्या महिलांवर वनरक्षक अमित शहारे हे दमदाटी करत असून त्यांच्याशी असभ्य वागणूक दिल्याच्या तक्रार वाढू लागल्या। मग हा वनरक्षक रक्षक आहे की दडपशाही करणारा गुंड? या सर्व प्रकाराला गोठणगाव वन विभागाचा आशीर्वाद आहे का? हे अधिकारी किती भ्रष्ट झाले आहेत? सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आता तरी लक्ष घालणार का की पुन्हा यावर धूळफेक केली जाणार? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची आणि फौजदारी कारवाईची मागणी ग्रामपंचायत परसटोलाचे सरपंच रामू कुंभारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे। सवाल खूप आहेत, पण उत्तर कोण देणार बरं? गोंदियातील प्रशासन कधी जागा होणार की याही वेळी दोषी मोकळे फिरणार? गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता प्रशांत उके, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।